सर्वांना सप्रेम जय भीम। आज बहुजन संघटक या पेजवरून भीमा कोरेगाव रणसंग्राम 1 जानेवारी 1818 या घटनेला आज 204 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त बहुजन संघटक पेजवरून जी काही लाईव्ह व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये आज भीमा कोरेगावचा रणसंग्राम याबद्दलची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे। तर भीमा कोरेगाव हा जो संघर्ष आहे, हा भीमा कोरेगाव संघर्ष 1 जानेवारी 1818 मध्ये झालेला होता। या काळामध्ये हा जो संघर्ष आहे, या संघर्षाचा जो इतिहास आहे, तो इतिहास अत्यंत शौर्यपूर्ण असा इतिहास आहे। हा रणसंग्राम ब्रिटिश आणि पेशवाई यांच्यामध्ये झालेला होता। ज्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिश आले, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्याच्या नंतर भारतामध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं। ब्रिटिश भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते, परंतु एकंदरीत भारतामधली परिस्थिती पाहता जे तराजू घेऊन भारतामध्ये आले होते, ते ब्रिटिश आपला तराजू फेकून देऊन हातामध्ये त्यांनी तलवार घेऊन या ठिकाणचे शासनकर्ते बनलेले आहेत। शासनकर्ते बनत असताना या ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली पाळंमुळं रोवण्यासाठी या ठिकाणच्या प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकत असताना ब्रिटिशांनी आपली सत्ता भारतामध्ये निर्माण करण्यासाठी या ठिकाणच्या भारतीय लोकांची अगोदर लष्कर भरती केली आणि ही लष्कर भरती करत असताना ब्रिटिशांनी कुठेही जात पात धर्म पंथ वंश भाषा या बाबीला महत्त्व न देता जे शौर्यवान लोक होते, त्या शौर्यवान लोकांना आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं होतं। ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना झाल्याच्या नंतर सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये आल्यानंतर एक चाचणी घेतली होती आणि ती चाचणी म्हणजे मशीन गन चालवण्याची चाचणी घेतली होती आणि ही मशीन गन चालवण्याच्या चाचणीमध्ये महार पास झाले होते। आता या ठिकाणी ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर जी भारतामध्ये पूर्वीची परिस्थिती होती, जो जातीयवाद होता, तो जातीयवाद या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये पाळला नाही। कारण पेशवाईच्या कालखंडामध्ये भारतामधला जो अस्पृश्य समाज होता, तो अस्पृश्य समाज हा सर्व अधिकारापासून दूर होता। या अस्पृश्य समाजाला माणूस असून या ठिकाणी माणसासारखं वागवलं जात नव्हतं। पशुपेक्षाही अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणच्या अस्पृश्यांची होती। त्या अस्पृश्यामध्ये महारमांग, ढोर चांबार या जातींचा समावेश होता। या जाती अत्यंत शूर पराक्रमी होत्या। त्यामधली महार जी जात होती, ही महार जात अत्यंत शूर पराक्रमी, काटक, चतुर, बुद्धिमान आणि तेवढीच इमानदार होती। परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये या अस्पृश्यांना माणूस म्हणून जगता येत नव्हतं। परंतु ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले, ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर ब्रिटिशांना या ठिकाणी अनेक कामं करण्यासाठी लोकांची आवश्यकता पडली। त्यावेळेस ब्रिटिशांनी जात पात धर्म पंथ वंश भाषा आहार या बाबीला महत्त्व न देता या ठिकाणच्या अस्पृश्य लोकांना आपल्या घरी घरगडी म्हणून ठेवलं होतं। आता आम्ही प्राचीन काळाचा जर इतिहास पाहिला तर प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये जे काही पराक्रमी जाती होते, त्या पराक्रमी जातीमध्ये किंवा शूर जातीमध्ये महार जात येत होती। परंतु याच्या शौर्याचा गौरव हा मनावा तसा होत नव्हता। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये या ठिकाणच्या अस्पृश्य जातींना, त्यातल्या त्यात महार जातींना
मोठं स्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये या ठिकाणच्या महारांना आपली ताकद, आपलं शौर्य या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखवता आलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणच्या अस्पृश्य लोकांची किंवा महार लोकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. आणि ही दयनीय अवस्था ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण ब्रिटिशांनी आपली सत्ता भारतामध्ये निर्माण करत असताना जातीला महत्त्व न देता शौर्याला, गुणाला आणि इमानदारीला महत्त्व दिलं होतं. म्हणून या ठिकाणी महात्मा फुलेंचं देखील असं मत होतं की महात्मा फुलेंनी या ठिकाणच्या शोषित, पीडित, अस्पृश्य लोकांना असं सांगितलं होतं की इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत. ते आपल्या जन्मास पुरतील म्हणून कोणाच्याही खास करून सांगवत नाही. यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे, तोच आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे. अशा प्रकारचं वक्तव्य या कालखंडामध्ये महात्मा फुलेंनी केलेलं होतं. तर ही माहिती आपल्याला यदी फडके यांच्या महात्मा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांचं देखील असं मत होतं की इंग्रजामुळेच महारांना नशीब काढण्यास वाव मिळाला. पेशवाईतील अमानुष वागणुकीमुळे महारांना ब्रिटिश सैन्यात सामील होण्यावाचून गत्यंतर नव्हतं. म्हणजे या ठिकाणी पेशवाईच्या कालखंडामध्ये महारावर जे काही अन्याय अत्याचार होत होते किंवा त्यांना अत्यंत पशुपेक्षा देखील हीन वागणूक दिली जात होती, म्हणून नाविलाजास्तव महारांना ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सामील व्हावं लागलेलं आहे. आणि ब्रिटिशांना भारतामध्ये आपली सत्ता निर्माण करायची होती, म्हणून ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या नंतर मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये या अस्पृश्य लोकांची आपल्या सैन्यामध्ये भरती केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करत असताना या ठिकाणच्या सत्ताधीशांच्या विरोधामध्ये जेवढ्या काही लढाया केलेल्या आहेत, जेवढे काही संघर्ष केलेले आहेत, त्या प्रत्येक लढाईमध्ये, प्रत्येक संघर्षामध्ये महारांचा फार मोठा वाटा आहे. याचं जर आपल्याला उदाहरण पाहायचं म्हटलं किंवा ब्रिटिश सैन्यामधील महारांचे जर पराक्रम पाहायचे म्हटले तर या ठिकाणी आपल्याला अनेक दाखले देता येईल किंवा अनेक युद्धांचे दाखले आपल्याला सांगता येतील. कारण 1751 मध्ये अर्काटची लढाई झाली होती आणि या 1751च्या अर्काटच्या लढाईमध्ये महाराणी फार मोठा सहभाग घेतलेला होता. आणि ही अर्काटची लढाई पेशवे विरुद्ध इंग्रज या दोघांमध्ये होती आणि या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं सर्व महार सैनिक लढत होते. आता या ठिकाणी एक बाब आपल्याला लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे की या ठिकाणी महार हे मूळ भारतामधले होते, मग ते ब्रिटिशांच्या बाजूने का लढत होते? कारण या कालखंडामध्ये महारांना किंवा अस्पृश्यांना जीवन जगण्यासाठी किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतीही साधनं नव्हती. त्यातल्या त्यात महाराला तर कोणतंच साधन नव्हतं उपजीविकेसाठी किंवा जीवन जगण्यासाठी. महार हा हरकाम्या होता, ज्यांनी जे काम सांगितलं ते काम करून त्या महाराला आपला उदरनिर्वाह करावा लागायचा. म्हणून महाराला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जो सन्मानानं वागवेल त्याच्याकडे नाविलाजानं जावं लागलं. जर या ठिकाणच्या महाराष्ट्रामधल्या सत्ताधीशांनी जर महारांना आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतलं असतं, जर त्यांना समानतेची वागणूक दिली असती तर कदाचित ब्रिटिशांना भारतामध्ये आपली सत्ता निर्माण करायला खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असत्या. परंतु या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सत्ताधीशांनी महारांना काडीची किंमत दिली नाही किंवा अस्पृश्यांना काडीची किंमत दिली नाही. म्हणून नाविलाजास्तव या ठिकाणच्या अस्पृश्य आणि महार जातींना ब्रिटिशांच्या सैन्यात सामील होण्यावाचून या कालखंडामध्ये पर्याय नव्हता. म्हणून 1751ची जी अर्काटची लढाई झाली, या अर्काटच्या लढाईमध्ये पेशव्याविरुद्ध ब्रिटिशांची ही लढाई होती. या लढाईमध्ये महारांनी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं या युद्धामध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. ही प्लासीची लढाई सिराज उद्दौला आणि क्लाईव्ह, ब्रिटिश अधिकारी क्लाईव्ह यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये देखील क्लाईव्हच्या बाजूनं म्हणजेच ब्रिटिशाच्या बाजूनं बरेच सारे महार या युद्धामध्ये लढले होते आणि ही प्लासीची लढाई सहजपणे ब्रिटिशांना जिंकता आली. आणि प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांचा विजय झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ब्रिटिशांची सत्तेची पाळंमुळं ही भारतामध्ये रुजू लागली. त्यानंतर दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं 1802 ते 3 या कालखंडामध्ये. यावेळेस
लॉर्ड वेलस्ली आणि बाजीराव दुसरा यांच्यामध्ये हे युद्ध होतं. या युद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने अनेक महार लढलेली आहेत. त्याचप्रमाणे खडकीची लढाई झाली होती 5 नोव्हेंबर 1817ला. या लढाईमध्ये देखील ब्रिटिश आणि बाजीराव पेशवे यांच्यामध्ये ही लढाई झाली होती. याही लढाईमध्ये बऱ्याच महारांनी या कालखंडामध्ये पराक्रम गाजवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यानंतर सर्वात प्रसिद्ध जी लढाई आहे, जी लढाई भीमा कोरेगावची लढाई या नावाने ओळखली जाते. तर ह्या भीमा कोरेगावच्या लढाईचा जो इतिहास आहे तो इतिहास मी तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. इसवी सन 1817च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पेशव्यांच्या सैन्याने पुण्यामधील ब्रिटिशांच्या वकिलातीवर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी कर्नल बर याने निकराचा प्रयत्न केला, परंतु कर्नल बर पेशव्यांच्या प्रचंड सैन्यापुढे हतबल झाला. या संधीचा फायदा घेऊन पेशव्यांनी परत कर्नल बरच्या सैन्यावर हल्ला केला. यावेळी 2nd बटालियन 1st रेजिमेंट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री हिचा मुक्काम पुण्याच्या वायव्येला 38 मैलावर असलेल्या शिरूर या गावामध्ये होता. तिचा प्रमुख कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटन हा होता. पेशव्यांच्या प्रचंड सैन्यास दुसऱ्यांदा तोंड देणे कर्नल बर यास शक्य नसल्यामुळे या कर्नल बरने कॅप्टन स्टॉटनला पुण्याच्या वकालतीतील संरक्षणाकरिता मदतीस येण्याबद्दल तातडीनं संदेश या कालखंडामध्ये पाठवला होता. यानुसार कॅप्टन स्टॉटन शिरूरहून पुण्याकडे जाण्यास 2nd बटालियन घेऊन 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 8 वाजता निघाला. आणि या बटालियनमध्ये बहुसंख्य सैनिक हे महार होते. म्हणजे या कालखंडामध्ये कॅप्टन स्टॉटन हा कर्नल बर याच्या मदतीसाठी जी बटालियन घेऊन गेला होता, ज्या बटालियनचं नाव होतं 2nd बटालियन, या बटालियनमध्ये बहुसंख्य लोक हे सैनिक महार होते. कॅप्टन स्टॉटन बरोबर या कालखंडामध्ये 500 पायदळ, 300 घोडदळ, 5 बटालियन ऑफिसर्स, 206 पाऊंड आउट फौजा आणि त्या चालविणारे 24 ब्रिटिश सैनिक एवढा लवाजमा या कालखंडामध्ये कॅप्टन स्टॉटनकडे होता. या सर्व अधिकारी आणि सैनिकांनी जवळजवळ 25 मैलाचा रात्रभर प्रवास केला. एवढा लांबचा प्रवास करूनही बटालियन पहाटेला भीमा नदीच्या तीरावर आली. कोरेगावच्या टेकडीवरून सभोवताली पाहिल्यानंतर पेशव्यांचं प्रचंड सैन्य नदीच्या दुसऱ्या तीरावर लढाईकरिता सज्ज असलेलं दिसलं. यावेळी पेशव्याच्या सैन्यामध्ये 5000 पायदळ आणि 25000 घोडदळ होतं. पेशव्यांच्या सैन्याने आपणास खतम केले तर कर्नल बरला देखील ते संपवून टाकतील आणि हे पाहून मध्य हिंदुस्थानमधील शिंदे, होळकर व भोसले हे जनरल स्मिथला मोडून टाकतील. यामुळं ब्रिटिश राज्याचा हिंदुस्थानातील पायाच उखडला जाईल याची भीती या कालखंडामध्ये स्टॉटनला वाटत होती. हे भविष्य इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांना या कालखंडामध्ये दिसत होतं. म्हणून कॅप्टन स्टॉटन पेशव्यांच्या सैन्याचा कसा पाडाव करता येईल याची व्यूहरचना करत होता. परंतु या कालखंडामध्ये समोर उभं असलेलं पेशव्यांचं जवळजवळ 30,000चं सैन्य पाहून स्टॉटन हा घाबरला होता. आणि स्टॉटनला असं वाटत होतं या कालखंडामध्ये की आपण माघार घ्यावी का. परंतु या फलटणीमध्ये किंवा स्टॉटनसोबत जे सैनिक होते ते अत्यंत शूर आणि पराक्रमी महार सैनिक होते. त्या महार सैनिकांनी स्टॉटनला सांगितलं की जर तुम्ही या ठिकाणी माघार घेतली तर यापुढे तुम्हाला पुढच्या युद्धामध्ये विजय मिळवणं अत्यंत कठीण जाईल. म्हणून या ठिकाणी कॅप्टन स्टॉटनला युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. कॅप्टन स्टॉटननं पेशव्यांच्या सैन्यास हुलकावण्या देऊन कोरेगाव या खेड्यामध्ये प्रवेश केला. या गावामध्ये किंवा या कोरेगाव नावाच्या गावामध्ये मातीचे कूस होते. हे कूस आणि गावातील घरे यामुळं पेशव्यांच्या घोडदळाला गावामध्ये शिरून लढाई करणं कठीण होतं. हे कॅप्टन स्टॉटननं हेरून गाव आपल्या ताब्यात घेतला आणि भीमा नदीच्या किनाऱ्यावर शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर जेथून पेशव्यांच्या सैन्यावर अचूक मारा करता येईल अशा ठिकाणावर त्याने 2 तोफा डागल्या. गावाच्या मध्यभागी जी गडी होती तिच्यावर त्याने तोफ डागली नाही. त्यामुळं पेशव्यांचं सैन्य गावात शिरताना त्यावर तोफेचे गोळे झाडून
तो सैन्याच्या गावातील प्रवेश थांबू शकला नाही. त्यामुळं गावातील चकमकीत त्याला आपलं बरंच सैन्य या कालखंडामध्ये गमवावं लागलेलं होतं. पेशव्यांच्या प्रचंड सैन्यापुढं इंग्रजांचा निभाव लागतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच भरीसभर म्हणून इंग्रजाचा तरुण तडफदार एक अधिकारी ज्याचं नाव होतं लेफ्टनंट पॅटिन्सन आणि लेफ्टनंट चिशोल्म हे या लढाईमध्ये मारले गेले होते. लेफ्टनंट चिशोल्म याला खूप निर्दयपणे मारण्यात आलं. कॅप्टन स्टॉटनने आपल्या सर्व सैनिकांचं लक्ष या घटनेकडे या कालखंडामध्ये केंद्रित केलं आणि प्राणपणाने पेशव्यांना टक्कर देण्याचं या ठिकाणच्या सैनिकांना आवाहन केलं. या कालखंडामध्ये स्टॅटन आपल्या सैनिकांना म्हणतो, मरण पत्करा पण शरण जाऊ नका. यानंतर इंग्रज लष्कराने मोठ्या हिमतेने हल्ले चढविले. महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला फुलगावच्या दिशेला पळवून लावलं. खुद्द बाजीराव दुसऱ्यांनी या अगोदरच पळ काढला होता. त्र्यंबकजी डेंगळे, विंचुरकर, शिंदे आणि होळकर यांनी सुद्धा अपयशी होऊन फुलगावच्या दिशेने पलायन केले होते. सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही लढाई रात्री 9 वाजता संपली. म्हणजे जवळजवळ 12 ते 13 तास हा संघर्ष या कालखंडामध्ये सुरू होता. 1 जानेवारी 1818 रोजी रात्री 9 वाजता पेशव्यांच्या सैन्याने पूर्णतः रणांगणामधून पळ काढला. इंग्रजांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला तो भीमा नदीपर्यंत. नदीतील पाणी पिऊन या सर्व ब्रिटिश सैन्यांनी आपली 25 तासाची तहान भागवली. पेशव्यांच्या सैन्याला पळ काढण्यास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व तुकडी महार सैनिकांची होती. त्यांनी आपल्यापेक्षा जवळजवळ 40 पट संख्येने जास्त असलेल्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. इंग्रजांच्या सर्व सैनिक आणि अधिकारी लढवय्यापैकी 275 लढवय्ये जखमी अगर मरण पावले आणि पेशव्यांचे जवळजवळ 600 लोक कामास आलेले होते. इंग्रजांच्या सैन्यातील 20 महार सैनिक या कालखंडामध्ये या संघर्षामध्ये किंवा युद्धामध्ये ठार झाले होते आणि 3 महार या संघर्षामध्ये जखमी झाले होते. अशा प्रकारचा हा रणसंग्राम 1 जानेवारी 1818 या दिवशी घडलेला होता. म्हणजे जवळजवळ 25 तास या ठिकाणी ही ब्रिटिशांची फौज, ज्यामध्ये बहुसंख्य महार होते, ही सगळी फौज या कालखंडामध्ये लढत होती. या ठिकाणी 30,000 पेशव्यांच्या सैन्याला एक हाती झुंज देत होती आणि यामध्ये शेवटी ही सर्व ब्रिटिश फौज पेशव्यांना गारद करून या ठिकाणी ब्रिटिशांना विजय प्राप्त करून दिला. आता ही जी लढाई आहे ही लढाई या कालखंडामध्ये महाराणी एक शौर्याचं प्रतीक म्हणून लढली होती. आता अनेक काही इतिहासकारांचं मत असं आहे की महार हे महाराष्ट्रातले असताना, मराठी असताना ब्रिटिशांच्या बाजूने का लढले. या ठिकाणी एका लेखकाचं, दीक्षित आवळे नावाचे एक लेखक आहेत, ज्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ब्रिटिशांच्या बाजूने महारांची लढण्याची इच्छा नव्हती, परंतु या कालखंडामध्ये पेशव्यांनी त्यांना दिलेली जी वागणूक होती ती वागणूक इतकी खालच्या दर्जाची होती, इतकी पशुतुल्य होती की नाविलाजास्तव त्यांना ब्रिटिशांच्या बाजूने जावं लागलं. परंतु ब्रिटिशांच्या बाजूने जाण्याच्या अगोदर किंवा भीमा कोरेगावच्या लढाईच्या अगोदर या ठिकाणी जो या महार सैन्याचं नेतृत्व करत होता, ज्याचं नाव होतं शिदनाक, या शिदनाक महाराने अगोदर बाजीराव दुसऱ्यांची भेट घेतली होती आणि भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमचे आहात, आमच्या देशामधले आहात, तुम्ही आमच्या रक्ताचे आहात, म्हणून या ठिकाणी आम्हाला ब्रिटिश प्यारे नाहीत. जर समजा आम्ही ब्रिटिशांचा या ठिकाणी पराभव केला किंवा ब्रिटिशांना भारतामधून हाकलून देण्यासाठी जर तुम्हाला सहकार्य केलं तर तुमच्या साम्राज्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये आम्हाला आमचा काय दर्जा राहील. त्यावेळेस बाजीराव दुसऱ्यांनी अत्यंत अपमानित असं उत्तर शिदनाकाला दिल्यामुळं शिदनाकाला नाविलाजास्तव या ठिकाणी इच्छा नसताना देखील ब्रिटिशांच्या बाजूने लढावं लागलं. कारण या कालखंडामध्ये महाराला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतंच साधन नव्हतं, म्हणून महार या कालखंडामध्ये मजबूर झाले आणि मजबुरीमुळं त्यांना या ब्रिटिश फलटणीमध्ये जाऊन या कालखंडामध्ये आपलं शौर्य, आपली ताकद, आपले गुण किंवा आपल्यामधली हिंमत या कालखंडामध्ये दाखवावी लागली. आणि अशा प्रकारे या रणसंग्रामामध्ये महाराणी विजय मिळवल्याच्या नंतर आत्तापर्यंतच्या ब्रिटिशांनी जेवढ्या काही लढाया लढल्या होत्या त्या प्रत्येक लढायापेक्षा ही लढाई अत्यंत सन्मानपूर्वक होती किंवा ही लढाई म्हणजे ब्रिटिशांच्या इतिहासामध्ये अत्यंत गौरवशाली अशी लढाई होती, ज्यामुळं भविष्यामध्ये
स्टॉटनला खूप मोठा ब्रिटिश दरबारामध्ये मानसन्मान मिळाला होता. तो मानसन्मान त्या स्टॉटनला महाराजांच्या पराक्रमामुळे मिळाला होता. म्हणून ब्रिटिश इतिहासामध्ये भीमा कोरेगावच्या लढाई इतकी महान लढाई किंवा एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या शत्रूला अत्यंत अल्पसंख्य असणाऱ्या सैन्याने पराभूत केलं होतं, ही ब्रिटिशांच्या इतिहासामध्ये पहिली घटना असावी. म्हणून हा जो विजयी दिन आहे, तो विजय दिन कशा पद्धतीनं साजरा करावा, कशा प्रकारे सेलिब्रेट करावा, म्हणून या ठिकाणी ज्या लोकांनी बलिदान दिलं होतं, ज्या लोकांनी शौर्य गाजवलं होतं, त्याची काहीतरी एखादी स्मृती असावी किंवा या ठिकाणी येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या सैनिकाला प्रेरणा मिळावी, म्हणून या ठिकाणी भीमा कोरेगाव या जागेवरती स्तंभ उभारण्याचं ब्रिटिशांनी ठरवलं. आता भीमा कोरेगाव स्तंभ उभारावा ही जी कल्पना आहे, ही कल्पना त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल ग्रँड डफ याची होती. ग्रँड डफच्या नंतर ही संकल्पना गव्हर्नर जनरल हेस्टिंगनं पुढाकार घेऊन आपल्या हातामध्ये घेतली आणि 26 मार्च 1821ला या स्तंभाची पायाभरणी गव्हर्नर जनरल हेस्टिंग याच्या हस्ते झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा पडेल की हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ भीमा कोरेगावच्या त्याच आता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी का निर्माण केला? त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यावेळेस कॅप्टन स्टॉटन हा आपली फौज घेऊन त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या परिसरामध्ये आला होता, त्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्या स्टॉटनच्या फौजेने ज्या जागेवरतून पहिली गोळी झाडली त्याच जागेवरती हा स्तंभ उभा आहे. आणि हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ जवळजवळ 30,000 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये हा स्तंभ आहे. 33 बाय 33 फूट मापाच्या 3 फूट उंच चौकोनी चौथऱ्यावरती 13 फूट लांब आणि 65 फूट निमुळता उंच दगडी स्तंभ या ठिकाणी हा बांधण्यात आलेला आहे. आणि हा स्तंभ ब्रिटिशांनी एक शौर्याचं प्रतीक, एक पराक्रमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी ते बांधलेलं आहे. आता या स्तंभावरती जे महार सैनिक या तुकडीमध्ये सहभागी होते, त्या महार सैनिकामधले 20 सैनिक हे मृत्यू पावलेले होते आणि 3 सैनिक हे जखमी झाले होते. म्हणून त्या 20 मृत्यू पावलेल्या महारांचा उल्लेख त्या स्तंभावरती आहे आणि जखमी झालेल्या 3 महारांचा देखील उल्लेख त्या स्तंभावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा जो स्तंभ आहे, जो 26 मार्च 1821 मध्ये त्याची पायाभरणी झाली होती, तो बांधायला सुरुवात केला होता, हा स्तंभ 1822ला बांधून पूर्ण झाला होता. आता ज्या पद्धतीने या स्तंभावरती 20 मृत पावलेल्या महारांची नावं आहेत, 3 जखमी झालेल्या महारांची नावं आहेत, त्याचप्रमाणे या स्तंभावरती इतर जे काही जातीची लोक होती, या महाराबरोबरच या ठिकाणी इतरही जातीची लोक होती, परंतु सर्वात जास्त संख्या सैनिकाची ही महार होती. म्हणून या स्तंभावरती 16 मराठ्यांचा उल्लेख आहे, 8 राजपुतांचा उल्लेख आहे, 2 मुस्लिमांचा उल्लेख आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी हा जो स्तंभ आहे, या स्तंभाची लोकांना आठवण राहावी म्हणून भविष्यामध्ये ब्रिटिशांनी महार बटालियनसाठी एक बॅच तयार केलेला होता. जो बॅच या बटालियनच्या किंवा सैनिकांच्या खांद्यावरती लावला जायचा आणि हा जो बॅच होता तो कॅपवर देखील लावला जायचा. हा जो बॅच होता, त्या बॅचवरती भीमा कोरेगावची स्मृती लोकांच्या आठवणीमध्ये राहावी म्हणून त्या बॅचवर कोरेगावचा विजयस्तंभ कोरलेला असा एक बॅच या भीमा कोरेगाव लढाईच्या नंतर ब्रिटिशांनी तयार केला होता. आता हा जो बॅच होता, हा बॅच तयार करणारा व्यक्ती कोण होता? तर हा बॅच तयार करणारा भारतीय व्यक्ती नव्हता. तर हा बॅच तयार करणारा 2रा बटालियन मधला लेफ्टनंट मॉर्टल मॅन्स हा कलाकार अधिकारी ब्रिटिश सैन्यामधला होता. ज्या या लेफ्टनंट मॉर्टल मॅन्सनं हा भीमा कोरेगावचा बॅच यानंतरच्या महारांच्या सैनिकांना लावण्यासाठी या कालखंडामध्ये तयार केला होता. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये जे 20 महार सैनिक मृत्यू पावलेले होते, त्यामधले पहिले जे 2 होते ते नाईक होते आणि बाकीचे 18 शिपाई होते. ब्रिटिशांनी या 2 नाईकांचा पराक्रम या कालखंडामध्ये फार जवळून पाहिला होता, कारण त्या 2 नाईक महारांमुळेच खूप मोठी ताकद या ठिकाणच्या महार सैनिकांना आली होती. त्या नाईक असलेल्या 2 महारांची नावं सोमनाक कमलनाक व रामनाक एमनाक असे हे 2 महार होते.
आणि या दोन महारांच्या नावानं किंवा दोन शूरवीरांच्या नावानं आज महार रेजिमेंटमध्ये 2 प्लॅटून्स आहेत. म्हणजे एवढं मोठं शौर्य या कालखंडामध्ये महारांनी या युद्धामध्ये गाजवलं होतं हे याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण एकंदरीत ब्रिटिशांच्या सैन्याचा जर लेखाजोखा पाहिला तर ब्रिटिश सैन्याच्या लेखाजोखामध्ये किंवा एकूण ब्रिटिशांच्या सैन्यामधील सैनिकांची जर संख्या पाहिली तर त्या ठिकाणी मराठी किंवा ब्राह्मण शिपायापेक्षा महार सैनिकांची संख्या या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी महार सैनिकांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला. मग एवढा मोठा पराक्रम गाजवला तर या ठिकाणी पेशव्यांचा पराभव कशामुळे झाला होता? आता विका राजवाडे नावाचे एक इतिहास तज्ज्ञ आहेत. त्या विका राजवाडे यांनी असं एक विधान केलं आहे की भीमा कोरेगाव या ठिकाणी जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये पेशवाईतील जो काही जातीवाद होता त्या पेशवाईतील जातीवाद पेशव्याच्या दारुण पराभवाला कारणीभूत होता असं मत या ठिकाणी विका राजवाड्यांचं आहे. म्हणजे पेशवाईच्या कालखंडामध्ये जी जातीयता होती त्या जातीयतेमुळे या ठिकाणी पेशव्यांना पराभव पत्करावा लागला होता. आणि हा जो विका राजवाड्यांचा जो संदर्भ आहे तो संदर्भ मराठ्यांचा इतिहास डॉक्टर साहेबराव गाठाळ यांच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 397 वरती आहे. आता या कालखंडामध्ये महारांनी एवढा मोठा पराक्रम गाजवला होता आणि एवढा मोठा पराक्रम गाजवून देखील या कालखंडामध्ये महारांना नंतरच्या काळामध्ये म्हणजे भीमा कोरेगावच्या युद्धाच्या नंतर महारांना सैनिकामध्ये बंदी आणली होती किंवा सैन्य भरतीमध्ये बंदी आणलेली होती. 1892 पासून अस्पृश्य लष्कर भरती ब्रिटिशांनी बंद केली. म्हणजे या ठिकाणी आम्हाला एक बाब लक्षामध्ये घेता येईल की प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडापर्यंत प्रत्येक या ठिकाणच्या सत्ताधीशांना महारांनी सहकार्य केलेलं आहे. पण प्रत्येक सत्ताधीशांनी या ठिकाणी महाराच्या शौर्याचा पराक्रमाचा उपयोग करून घेतला आणि उपयोग संपल्याच्या नंतर त्यांना दूर सारलेला आहे. याला अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी कसल्याही प्रकारची जात पात धर्म पंथ वंश भाषा आहार या बाबीला महत्त्व न देता त्यांनी फक्त शौर्याला गुणाला धाडसाला आणि प्रामाणिकपणाला महत्त्व दिलं होतं. म्हणून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं जोपर्यंत संभाजी महाराजांचं साम्राज्य होतं राजारामांचं साम्राज्य होतं तोपर्यंत या ठिकाणी महारांना प्रतिष्ठा होती मान सन्मान होता किंवा त्यांना आदरांचं स्थान होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज सोडल्याच्या नंतर या ठिकाणच्या सत्ताधीशाने मग ते मुस्लिम असोत ब्रिटिश असोत पेशवे असोत किंवा इतर कोणी सत्ताधीश असोत त्या सत्ताधीशांनी महारांचा उपयोग फक्त कामापुरता केला. म्हणून ज्या महाराणी भीमा कोरेगावमध्ये ब्रिटिशांना एवढा मोठा विजय प्राप्त करून दिला होता त्या ब्रिटिशांनी 1892 पासून अस्पृश्यांची लष्कर भरती बंद केली होती. यानंतर जवळजवळ 25 वर्ष या ठिकाणी महारांना संघर्ष करावा लागला. ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार होते गोपाळबाबा वलंकर होते किंवा इतर बरीच सारी मंडळी होती. या मंडळींना 1892 पासून जवळजवळ 25 वर्ष संघर्ष करावा लागला आणि 25 वर्ष संघर्ष केल्याच्या नंतर परत महारांची ब्रिटिशांनी लष्कर भरती सुरू केली. आता ही लष्कर भरती काय केली होती? 25 वर्षाच्या नंतर जो कालखंड होता तो कालखंड पहिल्या महायुद्धाचा होता. म्हणजे 1914 ते 1918 हा कालखंड पहिल्या महायुद्धाचा आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश होते त्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश हा पराभवाच्या बाजूने झुकत होता. ब्रिटिशांना लष्कराची गरज पडू लागली आणि या ठिकाणी मग 1917ला ब्रिटिशांनी महार बटालियन निर्माण केली आणि या महार बटालियननं पहिल्या महायुद्धामध्ये देखील आपला पराक्रम गाजवल्याचं आपल्याला दिसून येतं. तसे इतिहासामध्ये आपल्याला दाखले पाहायला मिळतात. परत ब्रिटिशांनी फायदा संपला काम संपलं त्यांचा उपयोग संपला. परत 1922ला पुन्हा महार बटालियन ही विसर्जित केली आणि महार बटालियन विसर्जित केल्याच्या नंतर या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची नेमकीच राजकारणामध्ये प्रवेश झाला होता. बाबासाहेबांनी या कालखंडामध्ये बऱ्याच वेळेस ब्रिटिशांकडे महारांना पुन्हा लष्करामध्ये प्रवेशित करावं अशा प्रकारची विनंती केली पण ब्रिटिश त्याला दाद देत नव्हते. योगायोग असा होता की जुलै 1941 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांची त्यावेळेसचे ब्रिटनचे जे व्हाईसराय भारतामधले होते या व्हाईसरायनं राष्ट्रीय संरक्षण विषयक सल्लागार समितीच्या सदस्यपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जुलै 1941ला नियुक्ती केली होती. आणि ही नियुक्ती केल्याच्या नंतर या संधीचा फायदा घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी परत ब्रिटिशांना विनंती केली की तुम्ही या शूर पराक्रमी महारांना परत तुमच्या लष्करामध्ये सामील करून घ्या. आणि बाबासाहेबांच्या या प्रयत्नामुळं परत ब्रिटिशांना महारांना
या त्यांच्या फलटणमध्ये सामील करून घ्यावं लागलं, ती तारीख होती 1 ऑक्टोबर 1941 आणि 1 ऑक्टोबर 1941ला परत ब्रिटिशांनी महाराजांना ब्रिटिश सैन्यामध्ये सामील करून घेतलं, कारण यावेळेस देखील दुसरं महायुद्ध सुरू होतं. म्हणजे या ठिकाणी देखील ब्रिटिशांची दुटप्पी भूमिकाही आपल्याला दिसून येते. ज्या वेळेस महाराजांची ब्रिटिशांना गरज पडेल त्यावेळेस त्यांनी महाराजांची भरती केली आणि ज्यावेळेस गरज संपेल त्यावेळेस त्यांना दूर सारलेलं होतं. म्हणजे 1939 ते 45 हा जो कालखंड होता, हा कालखंड दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता. म्हणून 1 ऑक्टोबर 1941ला पुन्हा ब्रिटिशांनी महाराजांची अस्पृश्य भरती केली आणि महाराजांची अस्पृश्य भरती करून या ठिकाणी परत या महाराजांना किंवा या ठिकाणच्या अस्पृश्य जातींना परत आपलं शौर्य, आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील ब्रिटिशांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ब्रिटिशांनी या ठिकाणच्या महाराजांना आपल्या सैन्यामध्ये घेतलं. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर ज्यावेळेस भारताची फाळणी झाली, भारत पाकिस्तान फाळणी झाल्याच्या नंतर भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात सोडण्याचं काम आणि पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणण्याचं काम या कालखंडामध्ये महार बटालियननं केलेलं आहे. जवळजवळ 3 लाख हिंदूंना या महार सैनिकांनी भारतामध्ये आणलेलं होतं आणि या 3 लाख हिंदूंना पाकिस्तानमधून भारतामध्ये आणण्यासाठी जवळजवळ 22 वाहनांचा उपयोग महार सैनिकांनी केला होता आणि अत्यंत सुरक्षितरित्या पाकिस्तानमधून 3 लाख हिंदूंना महार सैनिकांनी किंवा या महार बटालियननं भारतामध्ये आणल्याचे पुरावे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. आणि भारतामधले जे मुस्लिम आहेत ते भारतामधले मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये नेण्याचं काम देखील महाराजांनी केलेलं आहे. असंच एक वेळेस मुस्लिमांना भारतातून रेल्वेनं पाकिस्तानमध्ये घेऊन जात असताना मोठा पाऊस पडला होता आणि हा मोठा पाऊस पडल्यामुळं रेल्वे मार्ग बंद झाला होता आणि रेल्वे मार्ग बंद झाल्यामुळं ती रेल्वे थांबली होती आणि ही रेल्वे पूर्ण भारतामधल्या मुस्लिमांनी भरून पाकिस्तानमध्ये त्यांना सोडण्यासाठी जात असताना रेल्वे पावसामुळं थांबली, कारण तो मार्ग बंद झाला होता. आणि ही माहिती ज्यावेळेस रेल्वे बंद पडली त्या आसपासच्या हिंदूंना कळाली, त्यावेळेस त्या ठिकाणच्या हिंदू लोकांनी त्या मुस्लिम असलेल्या रेल्वेवरती हल्ला केला. त्यावेळेस त्यांच्या संरक्षणासाठी जी महार बटालियन होती त्या महार बटालियनने किंवा महार सैनिकांनी मोठा संघर्ष करून त्या कालखंडामध्ये मुस्लिमांचं रक्षण केलं आणि त्यांना सुरक्षितपणे पाकिस्तानमध्ये नेऊन सोडलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस संकटं आली त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी महाराजांनी आपलं बलिदान देऊन, आपलं शौर्य गाजवून या ठिकाणच्या सर्वच सत्ताधीशांना मदत केली आहे. ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं 1965ला, या भारत पाकिस्तान युद्धामध्ये देखील या भारताच्या बाजूनं अनेक महार सैनिक लढलेले आहेत. त्याचप्रमाणे 1962 ते 67 या कालखंडामध्ये भारत चीन युद्ध झालं, या भारत चीन युद्धामध्ये देखील या कालखंडामधले महार सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये लढल्याची उदाहरणं आपल्याला सापडतात. त्याचप्रमाणे ज्या गोवा राज्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्या पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्ती जो संग्राम झाला होता 1961 मध्ये, त्या गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील महार सैनिक या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर लढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या ठिकाणी मराठवाडा हा निजामांच्या ताब्यामध्ये होता. त्यामुळं ज्यावेळेस हैदराबाद मुक्ती संग्राम झाला 1948 मध्ये, 17 सप्टेंबर 1948ला, या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये देखील महार सैनिकांनी आपला खूप मोठा पराक्रम गाजवल्याचे इतिहासामध्ये दाखले आपल्याला सापडतात. कारण त्या कालखंडामध्ये पोलीस ॲक्शन झाली होती. त्या पोलीस ॲक्शनमध्ये जे काही लोक होते, आता या ठिकाणी नाव पोलीस ॲक्शन आहे परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी मिलिटरी पाठवली होती आणि हा सल्ला बाबासाहेबांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना दिला होता. कारण या ठिकाणी आपण जर मिलिटरी पाठवली, त्याला जर मिलिटरी पाठवून जर ते साम्राज्य आपण जर ताब्यामध्ये घेतलं असतं तर आपला आंतरराष्ट्रीय दबाव आला असता. परंतु या ठिकाणी बाबासाहेबांनी सरदार वल्लभभाई पटेलांना सल्ला दिला होता की आपण मिलिटरीच पाठवूत, त्या ठिकाणी नाव त्याला पोलीस ॲक्शन देऊत, म्हणजे हा आपला अंतर्गत प्रश्न आहे असं सिद्ध होईल आणि आपल्यावर आंतरराष्ट्रीय दबाव येणार नाही. आणि या ठिकाणी पोलीस ॲक्शनमध्ये जी मिलिटरी होती त्या मिलिटरीमध्ये, त्या सैनिकामध्ये महाराजांचा मोठा समावेश होता. याचबरोबर जे कारगिल युद्ध झालंय, त्या कारगिल युद्धामध्ये 1999 मध्ये त्या कारगिल युद्धामध्ये देखील अनेक महारांनी या कालखंडामध्ये रणांगण गाजवलेलं आहे. अनेक महारांनी या कालखंडामध्ये आपलं शौर्य गाजवलेलं आहे. या ठिकाणी एक बाब मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की महारांनी प्रत्येक लढायामध्ये
प्रत्येक संघर्षामध्ये आपलं बलिदान दिले, आपलं योगदान दिले, परंतु या ठिकाणच्या सत्ताधीशांनी किंवा या ठिकाणच्या शासकांनी, या ठिकाणच्या राजांनी महारांना या कालखंडामध्ये मनावा तसा न्याय दिल्याचं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे जर महाराष्ट्रामधले किंवा भारतामधले राजे सोडले तर या ठिकाणच्या इतर सत्ताधीशांनी महाराजांचा फक्त उपयोग करून घेतलाय. म्हणून महाराजांनी या कालखंडामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये आपला रणसंग्राम दाखवलेला आहे, आपलं शौर्य दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे प्राचीन कालखंडामध्ये देखील महाराजांनी फार मोठे युद्ध लढून या ठिकाणच्या भारतभूमीचं रक्षण करण्याचं महान काम केलं आहे. म्हणून जर आपण एक बाब प्रकर्षानं जर पाहिली किंवा महाराजांची जर आडनावं जर आपण तपासली तर महाराजांच्या आडनावामध्ये जी काही त्यांची आडनावं आहेत ती बरीच सारी आडनावं ही शौर्यवाचक आणि बलवाचक आहेत. जर उदाहरणच आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर महारामध्ये आज रणवीर नावाची आडनावं आहेत. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये पोत्रा नावाचं एक गाव आहे आणि त्या पोत्रा नावाच्या गावामध्ये जेवढे महार आहेत त्या सगळ्या महारांची आडनावं ही रणवीर आहेत. आणि दुसरी वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्याला अशी सांगता येईल की त्या ठिकाणी रणवीर आडनावाची जेवढी कुटुंब आहेत त्या कुटुंबातला प्रत्येक घरातला व्यक्ती आज लष्करामध्ये आहे, आज सैन्यामध्ये आहे. पहिल्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणचे लोक सहभागी झाले होते, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणचे लोक सहभागी झाले होते, गोवा मुक्ती चळवळ संग्रामामध्ये त्या ठिकाणची माणसं सहभागी झाले होते आणि काल परवा झालेलं जे कारगिलचं युद्ध आहे त्या कारगिलच्या युद्धामध्ये देखील रणवीर नावाचा एक सैनिक त्या ठिकाणी शहीद झालेला होता. म्हणजे रणवीर ही आडनावं महारामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं रणखांब नावाची आडनावं महारामध्ये आहेत. म्हणजे रणामधला जो खांब आहे, म्हणजे कितीही शत्रू चालून आला तो डगमगणार नाही, हलणार नाही किंवा खांबासारखा तो त्या ठिकाणी पाय रोवून बसेल. म्हणून अनेक महारामध्ये रणखांब नावाची आडनावं आहेत. अनेक महारामध्ये घोडेस्वार नावाची आडनावं आहेत, हुलसरे नावाची आडनावं आहेत, रणपिसे, बहादुरे, वाघमारे, बलखंडे, राक्षसमारे, गर्दनमारे, चोरमारे, रगडे, लोहबंदे, लोखंडे, भुजबळ, तलवारे, ढाले. आता ही जी आडनावं आहेत ही सगळी आडनावं ही शौर्यवाचक आणि बलवाचक आहेत. यावरून आपल्याला एक बाब या ठिकाणी स्पष्ट करता येते की ज्या अर्थी या ठिकाणच्या महारांची अशी आडनावं आहेत त्या अर्थी या ठिकाणची जी महाराजची जी जमात होती, महार जी जात होती ही अत्यंत शूर आणि लढवई होती, हे याचं उदाहरण आहे. कारण इतर आडनावं किंवा इतर जातीमध्ये आपल्याला ही आडनावं फार कमी दिसतात, पण अस्पृश्यांमध्ये आणि विशेषतः महारामध्ये ही सगळी आडनावं आपल्याला पाहायला मिळतात. या आडनावावरून एक बाब स्पष्ट होते की या ठिकाणचा जो महार होता तो महार हा खराच लढवया होता, खराच शूर होता, खराच पराक्रमी होता. त्याचप्रमाणे तो खराच बुद्धिमान देखील होता. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आजही भारतामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. म्हणजे हा जो प्राचीन कालखंडापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास जर आम्ही आता आज अभ्यासला तर आम्हाला एक बाब प्रकर्षानं जाणवते की आज भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला तर या ठिकाणी रस्त्यावर येणारी एकच जात आहे, ती म्हणजे महार, पूर्वाश्रमीची महार आणि आताची बौद्ध. म्हणजे 1956च्या नंतर आम्हाला बौद्ध या संज्ञेनं ओळखलं जातं. 1956च्या अगोदर आमचे पूर्वज महार म्हणून ओळखले जायचे, परंतु महार ही जात या कालखंडामध्ये या ठिकाणच्या समाज व्यवस्थेनं बदनाम केली होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्या महाराचं नामांतर करून आम्हाला बौद्ध हे नाव दिलं आहे. म्हणून आजचे जे बौद्ध आहेत तेच आमचे पूर्वाश्रमीचे महार आहेत आणि हेच पूर्वाश्रमीचे महार म्हणजेच प्राचीन कालखंडामधले जे नागवंशीय लोक होते त्या नागवंशीयांचाच वारस म्हणजे आजचा बौद्ध आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागांची वस्ती नागपूर परिसरामध्ये होती त्या नागपूर परिसरामध्ये या ठिकाणच्या तमाम अस्पृश्य जातींना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आज आम्हाला विज्ञानवादी धम्म दिलेला आहे. ज्या विज्ञानवादी धम्मामध्ये जात, पात, धर्म, पंथ, वंश, भाषा या कोणत्याही बाबीला थारा दिला जात नाही. बुद्धाचा धम्म हा सागराप्रमाणे आहे. जो या बुद्धाच्या धम्मामध्ये येईल त्याची पूर्वाश्रमीची जात ही नष्ट होते आणि तो फक्त बौद्ध अनुयायी म्हणून ओळखला जातो. म्हणून आमचा जो इतिहास आहे तो आमचा इतिहास हा शौर्यपूर्ण इतिहास आहे आणि त्या इतिहासाला किंवा या शौर्यपूर्ण घटनेला किंवा भीमा कोरेगावच्या या शौर्यपूर्ण घटनेला आज संध्याकाळी म्हणजे आज 31 डिसेंबर 2021 म्हणजे जवळजवळ 204 वर्ष या घटनेला किंवा शौर्यपूर्ण घटनेला होतात. म्हणून या आजच्या दिवशी
ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या ज्या महार सैनिकांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे किंवा महार सैनिकांनी बलिदान दिल्याच्या नंतर त्यांचे जे वंशज आहेत, त्यांचे जे वारस आहेत, ते वारस आजही मानाने आणि सन्मानाने आमच्या या फौजेमध्ये किंवा भारतीय आर्मीमध्ये आपली हिंमत, आपली ताकद, आपलं शौर्य गाजवते आहे. त्या तमाम पूर्वीच्या आणि आताच्या सर्व सैनिकांना, महार सैनिकांना मी त्रिवार वंदन करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत.